इयत्ता 7वी, धडा 8वा, स्थितिक विद्युत बल, भाग 2. मागील पाठात आपण पाहिलं होतं की विद्युत प्रभार किती असतात आणि विद्युत प्रभारांचा उगम कसा होतो. आता आपण पाहूया की विद्युत प्रभार जे आहेत त्याचा शोध कुणी लावला. सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या असं लक्षात आलं की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा, म्हणजे ज्याला एम्बर असं म्हटलं जातं, तो लोकरी कापडाने घासला असता या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. हा जो पिवळ्या रंगाचा दिसतो तो एम्बर आहे. एम्बरला ग्रीक भाषेमध्ये इलेक्ट्रॉन म्हणतात. म्हणून मग एम्बरच्या या आकर्षण गुणधर्माचा थॉमस ब्राऊनने 1646 मध्ये त्याला इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलेलं होतं. म्हणजे घर्षण विद्युत. घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात. म्हणजे दोन विशिष्ट पदार्थ जे आहेत ते आपण एकमेकांवर घासले की त्याच्यामध्ये विद्युत तयार होते आणि ही त्या वस्तूवर स्थिर असते, म्हणून याला स्थितिक विद्युत असेही म्हणतात. आता वस्तूवर हे जे स्थितिक विद्युत जे आहेत ते खूप थोड्या वेळ राहतात आणि स्थितिक विद्युत मधील जे प्रभार जे आहेत ते दमट आणि ओलसर हवेत मात्र शोषले जातात. म्हणून हिवाळ्यात आपल्याला कोरड्या हवेत हे प्रयोग जे आहेत ते करून पाहावे लागतात. आता आपण पुढील प्रयोग करून पाहूया. त्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे स्ट्रॉ, लोकरी कापड, काचेची दांडी. आता हे जे आहेत की याच्या बाटलीवर आपण हे स्ट्रॉ जे आहेत ते ठेवायचा आणि त्याच्यावर दुसरा स्ट्रॉ जो आहे तो नेऊन पाहायचा. तर काय होतं, तर तो स्ट्रॉ जो आहे तर त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला आपल्याला दिसत नाही. आता नंतर हा स्ट्रॉ जो आहे तो लोकरी कापडावर घासून पुन्हा बाटलीवर ठेवलेल्या स्ट्रॉकडे नेले असता काय दिसतं, दोन्ही एकाच वेळेला घासून स्ट्रॉ जे आहे ते दोन्ही घासून आपण जर ते स्ट्रॉ बाटलीजवळ नेलं तर काय घडतं, ह्याचा आपण प्रयोग करून त्याचं निरीक्षण जे आहे ते या पुढील तक्त्यामध्ये करायचं आहे. आता बघा की प्रभार नसणाऱ्या स्ट्रॉ जवळ आपण प्रभारी स्ट्रॉ नेला तर त्याच्यामध्ये दोघांमध्ये आपल्याला आकर्षण झालेलं दिसतं. आता दोन्ही स्ट्रॉ आपण लोकरी कापडावर घासून त्या एकमेकांजवळ नेल्या तर त्यांच्यामध्ये आपल्याला प्रतिकर्षण झालेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर प्रभारी स्ट्रॉ जे आहे आणि ज्याच्या विरुद्ध आपण प्रभार असणाऱ्या कापडावर आपण घासून नेलं तर ते दोन्ही परत आकर्षित झालेले आपल्याला दिसतात. तर याच्यावरून ज्या वेळेस पहा की अजून आता दुसरा एक प्रयोग आपण करू शकतो, तो म्हणजे की जो प्लास्टिकचा कंगवा आहे ती प्रभारित करून घ्यायची. आता प्लास्टिकचा कंगवा जो आहे तो आपण घासल्यानंतर कागदाच्या कपड्याने घासले असता तर प्लास्टिकच्या कपड्यामध्ये जे आहेत की आपल्याला ऋण प्रभार निर्माण होतो. आता पाण्याच्या धारेजवळ आपण नेलं तर पाण्यामध्ये जे आहे ते धनप्रभार जास्त प्रमाणात असतात. तर त्यावेळेस हे जे आहेत की धन आणि ऋण प्रभार जे आहेत म्हणजे विरुद्ध प्रभार निर्माण झाल्यामुळे ते एकमेकांकडे पाण्याची धार जी आहे ती कंगव्याकडे आपल्याला आकर्षित झालेली आपल्याला दिसते. म्हणजे या आपल्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकाल की या ठिकाणी जे आहे की पाण्याची धार जी आहे ती कंगव्याकडे आकर्षित गेलेली दिसते. याच्यावरून असं लक्षात येतं की विरुद्ध प्रभार एकमेकांच्या समोर आले तर त्यांच्यामध्ये काय होते, आकर्षण जे आहे ते झालेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आपण जे आहे की म्हणजे हे लक्षात नेहमी ठेवायचं की प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन आणि ऋण यांचा प्रभार जो आहे त्यांची संख्या ही सारखी असते. त्याचबरोबर प्रवर्तनाने जे आहे की म्हणजे जवळ असताना निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असेपर्यंतच टिकतो. विद्युत प्रभारित वस्तू आपण दूर केली तर तो प्रभार नाहीसा झालेला आपल्याला दिसतो. आता त्याचबरोबर आपण बघा की फुगा जो आहे तो जर आपण
कापडावर घासला आणि त्याच्यामध्ये जे आहेत की मग ऋण प्रभार जे आहेत ते आपल्याला निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आता भिंतीमध्ये जो आहे तो धन प्रभार जास्त असतो. तर त्यावेळेस आपण भिंतीकडे हा घासलेला फुगा जो आहे तो नेला तर तो भिंतीला आपल्याला चिकटलेला दिसतो. म्हणजे ह्या सगळ्याच्यामध्ये आपल्याला बघा की धन आणि ऋण असे जर प्रभार एकमेकांसमोर आले तर ते एकमेकांना आकर्षित करतात. ह्यावरून आपल्याला हे पाहायला मिळतं. याच्यावरूनच आपण आता की विद्युत प्रभाराचे जे आहे ते परिणाम काय होतात किंवा याचे विद्युत प्रभारांचे वैशिष्ट्य काय आहे, तर आपल्याला हे दिसतं की विद्युत प्रभारित वस्तू, समजा एक विद्युत प्रभारित वस्तू आहे आणि दुसऱ्या विद्युत प्रभार नसणाऱ्या वस्तू जवळ नेलं तर त्यांच्यामध्ये आकर्षण झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे विजातीय विद्युत प्रभार म्हणजे एका वस्तूमध्ये धन आणि दुसऱ्या वस्तूमध्ये ऋण प्रभार असतील आणि ते जर आपण जवळ एकमेकांच्या जवळ नेले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला आकर्षण होताना दिसतं. परंतु सजातीय विद्युत प्रभार म्हणजे धन आणि धन किंवा ऋण ऋण असे दोन समान प्रभार असणारे एकमेकांच्या समोर आणले तर त्यांच्यामध्ये आपल्याला प्रतिकर्षण झालेलं आपल्याला दिसतं. हे विद्युत प्रभाराचे 3 नियम आहे. आता विद्युत प्रभार ओळखण्यासाठी जे आहे की सुवर्णपत्र विद्युतदर्शी जे आहे त्याचा वापर आपण करू शकतो. तर यासाठी बघा एक काचेची बरणी घ्यायची, एक सायकलचा स्पोक आहे तो आपण घेतला तो थोडासा वाकवलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आहे की अल्युमिनियमचं जे पातळ पत्र असतो तर त्याची पानं जी 2 करून याच्यामध्ये आपण लावलेली आहे. आता ह्याचा एक स्पोकचा जो आहे तो बाहेर एक दांडा आलेला आहे. आता विद्युत प्रभारित वस्तूने या दांड्याला जर आपण स्पर्श केला तर या दांड्यातनं विद्युत प्रभार जो आहे तो ह्या खाली ह्याच्यापर्यंत येतो. हा प्रभार जो आहे तो दोन्ही अल्युमिनियमच्या या पातळ पत्र्यांमध्ये जातो. आता हा एकाच प्रकारचा प्रभार असतो, एक तर धन धन असेल किंवा ऋण ऋण असतो. तर हे दोन्ही जे पानं जे आहेत ते समान विद्युतेने प्रभारित होतात, धन धन किंवा ऋण ऋण होतात. दोन्हीमध्ये सजातीय प्रभार निर्माण झाल्यामुळे ते एकमेकांपासून दूर गेलेले आपल्याला दिसतात. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की विद्युत प्रभार ओळखण्याची खरी कसोटी ही प्रतिकर्षण होय. जर प्रतिकर्षण झालं तरच दिलेल्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार होता हे आपण सांगू शकतो किंवा ओळखता आपल्याला येत असतं. आता आता असे एक होऊन गेले की बेंजामिन फ्रँकलिन, आता सन 1972 मध्ये बेंजामिन फ्रँकलिनने आपला मुलगा विल्यम याच्याबरोबर पतंग उडवण्याचा प्रयोग केला. आता हा पतंग जो होता तो रेशमी कापड किंवा देवदार लाकडाचं लाकूड आणि धातूची तार वापरून त्याने तयार केला होता. धातूची तार अशा प्रकारे जोडली की तिचे एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूला तर दुसरे टोक पतंगाच्या दोराशी जोडलं होतं. ज्या दिवशी पतंग उडवला त्या दिवशी आकाशात विजा चमकत होत्या आणि पतंगाची तार ढगांना स्पर्श करताच विद्युत प्रभार ढगातून पतंगावर स्थानांतरित होत होता. तेव्हा पतंगाची सैल दोरी ताठलेली होती. हा विद्युत प्रभार दोरीतून जमिनीपर्यंत पोचला व जमिनीला दोरीचा स्पर्श होताच ठिणगी पडली. म्हणजेच वीज म्हणजेच विद्युत प्रभाराचे रूप आहे हे त्याने या प्रयोगावरून स्पष्ट केलेले आहे. मुलांनो, विद्युत प्रभारालाच आपण धन म्हणजेच तो आपण अधिक ह्या चिन्हाने दाखवतो आणि ऋण प्रभार हा वजा या चिन्हाने दाखवतो. आता अशी ही जी नावं जी आहेत ते बेंजामिन फ्रँकलिननी दिलेली आहे. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे हा धन म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला पॉझिटिव्ह आणि ऋण त्याला इंग्रजीमध्ये निगेटिव्ह असं आपण म्हणतो आणि ह्या चिन्हाने तो दाखवला जात असतो. आता वातावरणीय विद्युत प्रभार, आता बघा आकाशात ढग, मेघगर्जना, विजा चमकत असतात या गोष्टींचा तुम्ही अनुभव हा घेतलेला आहे. तर कधी कधी झाडावर किंवा इमारतीवर ही वीज जी आहे ती पडते आणि लोकांचा जनावरांचा मृत्यू झालेला आपण ऐकतो. आता आकाशात वीज चमकते म्हणजे नेमकं काय घडतं, तर जेव्हा विजा चमकत असतात म्हणजे आता आकाशामध्ये जे ढग असतात तर ह्या ढगांमध्ये सुद्धा आपल्याला धन आणि ऋण असे जे
जे आहेत प्रभार जे आहेत ते आपल्याला दिसतात. आता काही ढग जे आहे धन प्रभारित असतात, तर काही ढग हे ऋण प्रभारित असतात. आता वीज चमकणे आणि पडणे यामागचं विज्ञान जे आहे ते गुंतागुंतीचे आहे. म्हणून आपण सपाट जमिनीवरील आकाशातील आता एका ऋण प्रभारित तळ असलेल्या ढगांचा आपण विचार करूया. तर जेव्हा ढगांच्या तळातला जो ऋण प्रभारित जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त असतो, तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋण प्रभार जमिनीकडे काय होतात, वाहू लागतात आणि अतिशय जलद म्हणजे एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना जी आहे ती घडते आणि यावेळी विद्युत प्रवाहामुळे उष्णता, प्रकाश आणि ध्वनी ऊर्जा अशा 3 ऊर्जा आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात. आता वीज पडणे म्हणजे नेमकं काय घडतं त्यावेळेस? तर विद्युत प्रभारित जे ढग असतात आकाशात असताना उंच इमारत किंवा झाड यांच्याकडेच ती आकर्षित होत असते. तर त्यामुळे मग उंच इमारतीवर जे आहेत किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्ताने जो विरुद्ध प्रभार निर्माण होत असतो. म्हणजे समजा ढगांमध्ये ऋण प्रभार असेल तर ह्या टोकांकडे जर धन प्रभार असेल तर त्याकडे ते काय होतात, आकर्षित होतात आणि त्यामुळे वीज जी आहे ती पडते. म्हणजे विजेमुळे जी होणारी जी आहे तर त्याच्यामुळे काही फायदे सुद्धा होत असतात. आता कुठले फायदे? तर विजेमुळे निर्माण होणारी जी आहे की प्रचंड उष्णता आणि प्रकाश हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये काय करते, रासायनिक अभिक्रिया घडवून आणते आणि मग त्यापासून नायट्रोजन पासून नायट्रोजन ऑक्साईड वायू तयार होतो आणि ह्या पावसाच्या पाण्यात मिसळून त्यामुळे जमिनीवर येतो आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. आता हे विजेच्या ह्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचं ओझोनमध्ये रूपांतर होतं आणि हा ओझोन वायू जो आहे तो सूर्यापासून येणारी हानिकारक अतिनील किरणांपासून आपलं रक्षण करते. म्हणजे विजेमुळे जसं नुकसान होतं तसंच विजेमुळे आपल्याला हे फायदे सुद्धा होत असतात. मग आता ही वीज जी आहे ते उंच इमारती ज्या असतात त्यांच्यावर पडू नये म्हणून त्यांच्यावरती जे आहे की तडित रक्षक जे आहेत ते बसवलेले असतात. आता हे उंच इमारती जे असतात त्याच्यावर हे जे तडित रक्षक जे आहेत ते बसवलेलं असतं. मग तडित रक्षक म्हणजे नेमकं काय असतं, तर हे तांब्याची ही अशी तार असते, तिचं टोक असतं, असं टोकदार असतं, ते भाल्याच्या टोकासारखे टोक केलेले असतात आणि त्याच्या जे आहे की एक शेवट ज्या जमिनीत पुरलेला असतो. जेव्हा आकाशातनं विजा चमकतात, चमकल्यानंतर काय होतात की ह्या टोकाकडे काय होतात, ते आकर्षले जात असतात. मग त्यातले जी काही वीज आहे ती ह्या जमिनीत पुरली असते, त्याच्यामध्ये ते जात असतं. दुसरं टोक हे जमिनीत असतं आणि त्या जमिनीमध्ये जो आहे तो खड्डा केलेला असतो, त्याच्यामध्ये कोळसा आणि मीठ घालून आणि एक जाड उभा पत्रा तयार करून ठेवलेला असतो आणि त्यात पाणी टाकण्याची सोय केलेली असते. ज्यावेळेस वीज ह्याच्यातनं जाते तेव्हा फारसं आपल्याला नुकसान होत नाही. त्यामुळे मग हे जे इमारत जे आहे किंवा ह्याच्यामध्ये त्यासाठी आपल्याला ह्याचा फायदा जो आहे तो होत असतो.